प्रॉब्लेम नंबर 5 अँड 6. आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6 घेणार आहोत. हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मी ह्या चॅप्टरवरचे ह्या धड्यावरचे तुम्हाला काय देणार मी टेस्ट सिरीज देणार आहे. ते टेस्ट सिरीज वगैरेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपला फोटो दिले सबमिट करायचे. टेस्ट सिरीज आहे घरी देता तेव्हा बघायचं नाही तर पुस्तकातून बघा आणि वहीतून बघा, मग त्या टेस्टचा काय फायदा होणार नाही. लक्षात व्यवस्थित टेस्ट सिरीज ती द्यायची आहेत. आता क्वेश्चन नंबर किती आहे तुमचा? हो, सॉरी 4 झालाय, 5. पहिले मराठीत 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. वजनाच्या पेट्या भरलेल्या आहे. जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या किती आहेत 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. परत दुसरी कंडिशन म्हणजे दुसरं, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं त्यांनी वजन विचारलेलं आहे. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?
सेमीचं बघा काय आहेत. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस. A and B are to be placed in a truck having having capacity 10 tons. Full stop. When 150 boxes when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in a in the truck, it weigh 10 tons. Full stop. But but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate. It can still accommodate accommodate 40 boxes of type B of type B so that it is fully loaded. So that it is fully loaded. Find the weight of each. Find the weight of each type of boxes. Correct. आता या ठिकाणी आपण सॉल्व करताना काय करूया, पहिली एचं वेट एक्स मानूया आणि बीचं वेट काय मानूया वाय. तेव्हा तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू किती काढल्या म्हणजे तुम्हाला ए आणि बीचं काय मिळेल वेट मिळेल. आता आपण ॲन्सरचं नेक्स्ट पेजवर घेऊया. ॲन्सर बघा काय पुढे कंडिशन आपण जेव्हाच घेऊ तेव्हाच प्रॉब्लेम परत वाचणार आहोत. लेट द वेट ऑफ box A be x kg and
that of box B, that of type B BY KG. मराठीत काय म्हणूया, समजा पेटी ए चे वजन x किलोग्रॅम व पेटी बी चे वजन y किलोग्रॅम मानू. मग आता या ठिकाणी आता कंडिशन घेऊया. पण कंडिशन घेण्याच्या पहिले बघा, 1 टन बरोबर किती झालं तुमचं, 1000 किलो, करेक्ट. मग 10 टन बरोबर किती झालंय, 10,000 किलो. आपण हे काय करूया, लिहून घेऊया. म्हणून बघा 1 टन मराठीत काय येईल, टन, बरोबर. किती किलो आहे, 1000 किलो. ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन, म्हणून 10 टन. 10 टन बरोबर किती झाले तुमचे, 10,000 किलोग्रॅम. मराठीत काय, किलोग्रॅम. हे लिहून घेऊया पहिले आपण. मग बघा, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, मराठीमध्ये दिलेल्या पहिल्या अटी नुसार. आता पहिली अट बघा काय आहे तुमची, टोटल दोघांचे 10 टन वजन घ्यायचं, करेक्ट. बघा इंग्लिशमध्ये 10 टन. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए. मराठीमध्ये बघा, ए प्रकारच्या किती पेट्या आहेत, 150. मग देअरफॉर 150, एचं वजन काय म्हणलंय आपण, एक्स, प्लस दोघांमिळून म्हणजे प्लस येईल. ए आणि बीचं वजन ऍड करायचं, काय घ्यायचं, प्लस घ्यायचं आहे. अगेन 100 बॉक्स ऑफ टाईप बी, कोणाचे आहेत, बीचे आहेत. तर बी प्रकारच्या पेट्या किती आहेत, 100 आहेत. म्हणून बघा किती आलेले आहेत, 100 वाय. एकूण किती टन आहेत त्या तुमच्या, 10,000. किती आले, हे 10,000 आले. मग आता हे त्याला आपण काय करूया, सरळ घेऊया, सिम्प्लिफाय करूया. मग समजून घ्या, प्रत्येकाने जर तुम्ही 100 ने डिवाइड केला किंवा 50 ने करा, 50 ने काय जाईल, याला पण सोपं जाईल, 50 ने 150 जाईल. मग काय लिहायचं या ठिकाणी बघा, डिवायडिंग बोथ साइड बाय 50. मराठीत काय, दोन्ही बाजूस 50 ने भागून. मग आता कसं बघा, 50 ने भागितल्यानंतर मग देअरफॉर 3x प्लस 2y इक्वल्स टू वॉट, 200. याला 1 नंबर द्या. आता हे आलं कसं, आपण या ठिकाणी बघूया. तुमचे किती होते पहिले, 150x प्लस 100y इक्वल्स टू हाऊ मेनी, 10,000. याला कितीने भागतोय, 50 ने. याला पण कितीने, 50 ने. याला पण कितीने, 50 ने. 53 जा 150, 50 ने 150, 3x अधिक 50 दुने 100, 52 जा 100, 2y. हा एक कट झाला, हा एक कट झाला, 5 दुने 10 आणि हे वरचे 2 शून्य. म्हणजे आले तुमचे 3x प्लस 2y इक्वल्स टू 200. यस, हे तुमचं
पहिल्या कंडिशन आहे. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, दुसऱ्या कंडिशन नुसार बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन मराठीमध्ये दिलेल्या दुसऱ्या अटी नुसार. आता सेकंड कंडिशन काय आपण या ठिकाणी बघूया. टाईप ए चे किती आहेत? 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए. मराठीमध्ये ए प्रकारच्या किती पेट्या आहेत? 260 पेट्या आहेत. म्हणून मग काय 260x. परत वायच्या किती आहेत? बीच्या 40 टाईप बी. परत बी प्रकारच्या किती आहेत? 40 आहेत. म्हणून मग 40x. परत ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10,000 किलोग्रॅम. मग आता या ठिकाणी परत तुम्हाला कितीने जाईल? 20ने पण जाऊ शकतो बघा, करेक्ट. मग डिव्हायडिंग संख्या अशी म्हणजे प्रत्येकाला भाग गेला पाहिजे. 40ने घेतला असता पण 40ने 260ला भाग जात नाही, अपूर्णांकामध्ये येतो. इट कॅन बी इन व्हॉट? फ्रॅक्शन. सो यू कॅन नॉट डिवाइड 40, यू कॅन डिवाइड बाय 20. डिवायडिंग both side by 20. मराठीत दोन्ही बाजूस वीसने भागून. आता परत कंडिशन काय आहे ते बघा या ठिकाणी. परत तुमचे काय आहेत? 260x प्लस, सॉरी इथं y आहेत, प्लस 40y इक्वल्स टू वॉट? 10,000. या ठिकाणी y करून घ्यायचा प्रत्येकाने. किती डिवाइड? 20ने. कितीने? 20ने. 20ने. हा एक कट झाला. 13 दुने 26. 13 into 2 26. 13x. हा एक कट झाला. 2 दुने 4 प्लस 2y इक्वल्स टू कट 5 दुने 10 म्हणजे किती आले? 500 आले. मध्ये 13x प्लस 2y इक्वल्स टू वॉट? 500. आता हे इथं पण तुमचा किती आहे? 2y आहे. इथे पण 2y आहे. y कट करणं काय जाईल? सोपं जाईल. याची साईन प्लस आहे, याची पण साईन काय? प्लस आहे. दोघांच्या साईन कशा आहेत? अधिक आहे. मग मी सांगितलं तुम्हाला, जर साईन चिन्ह जर सारखे असेल तर काय करायचं? सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. आणि मग या ठिकाणी बघा आपल्याला ह्या दोन मधून एक वजा करणं सोपं जाईल. मग काय म्हणायचं आहे? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मराठीत समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून मध्ये अर्थ. आता 2 y काय तुमचं? 13x 13x प्लस 2y अधिक 2y बरोबर 500 बरोबर 500. आणि 3x प्लस 2y इक्वल्स टू वॉट? 200. काय करतोय आपण? मायनस. प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. मग आता हे अधिक याच्या खालचं साईन पकडायचं, वजा कट झाले. 13तून 3 गेले, किती उरले? 10x. 13 मायनस 3 10x इक्वल्स टू वॉट? 300. 500 वजा 200 किती आलं तुमचे? 300. मग आता नेक्स्ट पेजवर जाऊया.
मग therefore x equals to 300 divided by what 10. परत हा एक शून्य कट झाला, किती उरले x equals to 30. म्हणजेच ए बॉक्सचं वजन किती आहे 30 किलोग्रॅम आहे, पण आपण ते पुढे घेऊया. आता याची किंमत कशात टाकूया आपण 1 मध्ये टाकूया किंवा 2 मध्ये टाकूया, बघूया काय होईल. सबस्टिट्यूटिंग x equals to 30 in equation 1. मराठीमध्ये x बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, मग आता एक नंबर काय बघा तुमचा 3x plus 2y equals to 200. 3 x ची किंमत 90 अधिक 2y equals to what 200. 13 3 90 plus 2y equals to 200. म्हणून 2y equals to 200 minus 90. म्हणून 2y equals to what 11. y equals to 110 by 2. म्हणून y equals to किती आले 55. म्हणजेच y पेटीचं वजन तुमचं किती मग 55 किलो. करेक्ट. मग आपण खाली लिहून घेऊया पुढच्या पेजवर. मग therefore the weight of box of type A is x equals to 30 आलाय, म्हणून किती आहे 30 kg and that of box B of box of type म्हणा of type B is 55 kg. म्हणून पेटी A चे वजन 30 किलोग्रॅम आणि पेटी B चे वजन 55 किलोग्रॅम आहे. मग आता परत आपला आन्सर बरोबर आहे का त्याला आपण काय करतो चेक करतो. पडताळा बघा, दोघे मिळून वजन किती यायला पाहिजे 10,000. किंवा आपण जे शॉर्टकट केलं आहे इक्वेशन 2 घ्या किंवा इक्वेशन काय करा 1 घ्या. आपण इक्वेशन 2 घेऊया. इक्वेशन 2 काय तुमचं 13x plus 2y equals to 500. बघा 13x plus 2y equals to 500. पडताळा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की पडताळा हा रफ पेजवर करायचा आहे. पाठीमागे आन्सर शीटला रफ पेज असतं त्या ठिकाणी, इथं करायचं, इथं केलं तर मार्क जातील. 13 x तुमचा किती आलेला आहे 30 प्लस 2y किती आहे 55 इक्वल्स टू वॉट 500. 13 3 390 390 अधिक 55 110 110 इक्वल्स टू 500 आणि यांची बेरीज किती येते 500 इक्वल्स टू 500. आणि दोघं सारखे
म्हणजे आपल्या आन्सर काय आहे बरोबर आहे. ओके, शेवटचा क्वेश्चन, द लास्ट क्वेश्चन इज या चॅप्टरचा. याला पुस्तकात काय केलं, स्टार केलेलं आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 6. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे. म्हणजे बस 1 तास गेली तर किती किलोमीटर जाते, 6 किलोमीटर, 60 किलोमीटर जाते. किती किलोमीटर, 60 किलोमीटर दर तास आहे. तर विमानाचा सरासरी वेग विमानाचा सरासरी वेग 700 किमी प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला तर विशालने असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला. सेमीमध्ये out of 900 kilometer 1900 kilometer Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed. Bus travels with average speed 60 kilometer per hour and
The average speed of aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. By बस. ओके. आता फक्त तुम्हाला बसचा विचारलाय. मग आपण काय करूया? बसचा स्पीड किती घेऊया? ॲव्हरेज ट्रॅव्हल डिस्टन्स x किलोमीटर गेला तो आणि एरोप्लेनचा y. आपण काय करूया? बसचा प्रवास हा x मानूया आणि एरोप्लेनचा काय मानूया? y मानूया. लेट द distance traveled by Vishal by bus be x kilometer and by aeroplane be y किलोमीटर. मराठीत पुढच्या पेजवर घेऊया. समजा विशालने बसने x किलोमीटर आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला असे मानू आपण. मग आता अकॉर्डिंग टू फर्स्ट किलोमीटर फर्स्ट कंडिशन इथं लिहून घ्या. मग आपण कंडिशन बघूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीनुसार. तर पहिले अट बघा काय केलेत. 1900 किलोमीटर अंतर काही बसने तर कसं विमानाने. 900 किलोमीटर ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम ऑट एरोप्लेन. म्हणजे आता या ठिकाणी बघा बसचं काय म्हणतो आपण x आणि विमानाचं एरोप्लेनचं y. याने एकूण किती प्रवास केलाय? 1900 किलोमीटर. याला एक नंबर नाव द्या. करेक्ट. मग या ठिकाणी बघा आपला एक फॉर्म्युला आहे. तो काय तुमचा टाइम
इक्वल्स टू डिस्टन्स डिवाइड बाय व्हॉट स्पीड. मराठीत वेळ बरोबर अंतर भागिले काय वेळ. मग आता पहिला आपण काय करूया, 1 किलोमीटर बसचं काढून घेऊया, नंतर एरोप्लेनचं काढून घेऊया. टाइम required to cover x kilometer by bus equals to what, x upon 60. आपलं अंतर काय म्हटलं आपण, बसचं x मानले, डिस्टन्स काय मानले, x मानले, स्पीड काय बसचा 60 आहे आवर. म्हणून मग बघा मराठीत घ्या, बसने x किमी जाण्यासाठी लागणारा वेळ बरोबर x भागिले 60 तास. मग तसंच एरोप्लेनचं आहे. मग therefore time required to cover y kilometer by aeroplane equals to y. एरोप्लेनचा किती आहेत, 700 किलोमीटर पर आहे, म्हणजे काय झालं, y बाय 700. मराठीत बघा, म्हणून विमानाने y किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ, विमान काय तुमचं y, विमानाचं स्पीड काय 700 तास आलेले. मग आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन मराठीमध्ये दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय तुमची बघून घेऊ आपण या ठिकाणी, की इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. करेक्ट, म्हणजेच बघा या ठिकाणी की प्रवास 7 तासात 5 तासामध्ये पूर्ण केला, किती आहे 5 hours म्हणजे टोटल प्रवास. मग काय येईल बघा या ठिकाणी, x बसचा 60 प्लस y एरोप्लेनचा 700 इक्वल्स टू वॉट 5. आता एलसीएम घेऊ आपण, म्हणजे याने याला बनतो, किती आले 700x प्लस याने याला गुणा, किती आले 60y डिवायडेड बाय ह्या दोघांचा काय तर गुणाकार, म्हणजे 60 इंटू वॉट 700 इक्वल्स टू 5. म्हणून मग 700x प्लस 60y यांचा गुणा किती होतोय, 7 6 42 1 2 3 इक्वल्स टू वॉट 5. मग therefore 700x plus 60y equals to 5 into what, how divided काय मल्टिप्लाइड, हा भागिलेचं काय होईल गुणिले, किती आले 42,000. म्हणून मग
700x plus 60y 500 500 500 5 जुने 10 21 वर तुमचे किती आले? मग आता परत याला जर तुम्ही कितीने डिवाइड केलं, 10 ने डिवाइड केलं, कितीने 10 ने डिवाइड करा, म्हणजेच काय येईल मग आता डिवाइडिंग बोथ साइड बाय 10, मराठीत दोन्ही बाजूस 10 ने भागून. मग किती आले? 70x अधिक 6y बरोबर काय आले तुमचे? 21. याला किती नंबर नाव द्या? 2 नंबर. आता बघा 1 आणि 2 मध्ये कंडिशन काय बघून घेऊ आपण. 1 मध्ये x आणि y आणि इथं किती तुमचे 6y. मग हा 6y आणि हा y, मला कितीने मल्टिप्लाय लागेल? 6y ने. परत दोघांचे नुसार काय करावं? सबट्रॅक्शन करावं लागेल. पुढचे पेजवर घेऊया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 6, मराठीत समीकरण 1 ला 6 ने गुणून. आता 1 बघा काय आहे तुमचं. 6 into x 6x, 6 into y 6y, and 19 into what? This. मग आपण आता बघूया. 6x plus 6y एकूणच किती होता? 1400, म्हणजे 11,400. आता हे आलं कसं बघा. तुमचा x into 6 plus y into 6 equals to इक्वेशन तुमचं काय? 1900 into 6. मग therefore 6x plus 6y 0 0 54 11 आलं तुमचं हे. मग याला किती नंबर नाव द्या? 3 नंबर. मग आता ह्या 3 आहेत, हा 2 मधून काय करूया? सबट्रॅक्ट करूया, कारण वायचे चिन्ह कसे आहेत? अधिक आहेत, प्लस आहेत. म्हणून काय करतो आपण? सबट्रॅक्शन करतो. चिन्ह सारखे असलं तर इफ द साइन शुड बी सेम देन यू कॅन व्हॉट? सबट्रॅक्टिंग द इक्वेशन. मग समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा, या ठिकाणी तुम्ही y ची किंमत काढायची गरज नाही, कारण तुम्हाला फक्त काय विचारलंय की बसचा वेग विचारलेला आहे. करेक्ट. मग त्यांनी बसने किती अंतर ट्रॅव्हल केले ते विचारलं, त्यामुळे वायचा नाही. यू कॅन फाइंड ओनली द ट्रॅव्हलिंग ऑफ बस. सो दॅट्स वाय यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. डू नॉट फाइंड द व्हॅल्यू ऑफ y, कारण y कसले आहेत? एरोप्लेनचे आहेत. मग देअरफोर आता तुमचं इक्वेशन 2 इंग्लिशमध्ये काय येईल? करू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. आता 2 काय बघून घेऊ आपण. 70x plus 6y equals to 21000. इक्वेशन 2 काय? 3 काय तुमचं? 6x plus 6y 11400 minus plus into minus minus plus into minus minus plus into minus minus. हे काय झाले? कट. 70 minus 6 किती आले? 64x. यांचे सबट्रॅक्शन
काय येईल तुमचा 0 जात नाही 10 तुमचे किती गेले 6 आणि 9 त्याच्यावर तुमचे 9600 मग therefore x equals to 9600 by 64 मग therefore x equals to what 150 यांचा भागाकार येतोय का नसेल येत तर करायचा बाय असं साईडनी बऱ्याच मुलांना अजून 10वीला गेले पण भागाकार येत नाही 64 9600 64 आले किती उरले 2 3 एक 0 घेतला 62 चा 5 किती आले 320 0 तुमचा हा परत 0 आले 150 एक्सची किंमत तुमची किती आली 150 आली मग therefore the distance Vishal traveled by bus is 150 किलोमीटर म्हणून विशालने बसने 150 किलोमीटर की मी मराठीत जे आहे प्रवास केला या ठिकाणी तुमचं चॅप्टर संपेल आहे तुमच्या ह्या शेवटच्या एक्झरसाइज 1.5 मधले मी सर्वच्या सर्व प्रॉब्लेम घेतलेले आहेत 6च्या 6 त्यामुळे पुढे एक्सक्यूज करायचं नाही की सर हा प्रॉब्लेम राहून गेला तुझ्या मला पेपरला लिहिता नाही आलं हे चालणार नाही पूर्णच्या पूर्ण तुमचे प्रॉब्लेम मी या ठिकाणी घेतलेले आहे कळले ओके आता उद्या तुम्हाला मी म्हणजे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी यावरचे पेपर देईल तो पेपर सोडून मला परवा तुम्ही सबमिट करायचा आहे लक्षात नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी याचं क्वेश्चन पेपर म्हणजेच काही प्रश्न देईल ओके